नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना आषाढ महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण आषाढ महिना विशेष खुसखुशीत गुळाच्या कापण्या अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. योग्य प्रमाणात पीठ मळल्यास कापण्या बाहेरून कुरकुरीत, आतून स्वादिष्ट आणि प्रत्येक वेळी परफेक्ट होतात. या व्हिडिओमध्ये सर्व टिप्स आणि ट्रिक्स सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत. तर ह्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कापण्या बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी गूळ वितळवून घ्यायचा आहे. तर मी हा 1 वाटी गूळ घेतलेला आहे. हा किसलेला गूळ आहे. हा एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. आणि आता त्याच कपाने आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे, म्हणजे कोमट पाणी मी केलेलं आहे, म्हणजे गूळ कसा पटकन वितळेल. तर त्याच्याकरता हे 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला हे थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे गूळ आपला पूर्णपणे या पाण्यामध्ये वितळेल. तर आषाढ महिना चालू झाला की तळणीचे पदार्थ चालू होतात. तर आज आपण मस्त असे खुसखुशीत कापण्या बनवत आहोत. तर आता आपण गूळ वितळण्यासाठी ठेवलेला आहे. तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घेणार आहे. तर हे पीठ मी मोजूनच घेतलेलं आहे. बघा 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला 2 चमचे असा बारीक रवा मी घेणार आहे. तर 2 चमचे आपण बारीक रवा टाकून घेतलेला आहे. आता मी 2 चमचे बेसन घेणार आहे. तर बघा हे 2 चमचे बरोबर आपण मोजून बेसन घेतलेलं आहे. आता ही वेलची पावडर आहे, ती मी साखरेमध्येच फिरवून घेतलेली मिक्सरला. ही बडीशोपची पावडर केलेली आहे, आपण कच्चीच बडीशोप वापरलेली आहे, पावडर केलेली आहे. हे जायफळ असं किसून घेतलेलं आहे मी थोडं किसणीने. आणि आता ह्याच्यामध्ये हे सुंठ पावडर घेतलेली आहे आपण. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे चवीनुसार आपण थोडंसं मीठ पण टाकणार आहे, म्हणजे गोडाच्या पदार्थामध्ये मीठ वापरलं की जरा चव चांगली लागते. तर आता मिक्सरचं भांडं आपल्याला थोडं हे फिरवून घेऊया पीठ मस्त. तर बघा या पद्धतीने असं आपण पीठ फिरवून घेतलेलं आहे, कोरडंच फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला. तर एका परातीमध्ये हे काढून घेऊया आपण. आणि हे 2 चमचे मी कडकडीत तेल गरम केलेलं आहे. आता हे तेल पण या पिठावर टाकून चांगलं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. आता तेल गरम असल्यामुळे आपण चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया. आता चमच्याने मिक्स केल्यानंतर आपण हाताने ह्याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे जे तेल आहे ते चांगलं सगळं पिठाला लागणार आहे. बघा या पद्धतीने असं आपण पीठ चोळून घेऊया, म्हणजे कापण्या खुसखुशीत होतात, आतून एकदम मस्त लागतात. आणि ह्या कापण्या अशा कडक नसतात, कुरकुरीत नसतात, तर खुसखुशीत असतात. तर बघा या पद्धतीने आपण हे पीठ असं पिठाला पूर्ण तेल चोळून घेतलेलं आहे. आता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. बघा आपण जो मेल्ट करायला ठेवलेला गरम पाण्यामध्ये, तर हा गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता आपण हे गाळणीने गाळून घेऊया, कारण गुळामध्ये कधी कधी कचरा पण असतो. तर आपण गाळून घेतलेलं आहे गुळाचं पाणी. आता चांगल्या ह्या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ आपण मळून घेणार आहोत. छान पद्धतीने असं मळायचं आहे, जसं आपण कणकेचं पीठ मळतो त्या पद्धतीने. फक्त हे पीठ जास्त नरम नसतं, थोडं कडक असतं. तर आपण थोडं थोडं गुळाचं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया. थोडंसं राहिलेलं आहे बघा गुळाचं पाणी, ते पण आपण थोडंसं पुन्हा एकदा टाकून मस्त असं पीठ चांगल्या पद्धतीने मळून घेऊया. जास्त आपण पुरीला जसं मळतो त्या पद्धतीनेच हे पीठ मळायचं आहे. तर बघा आपण पीठ ह्या पद्धतीने असं मळून घेतलेलं आहे. थोडंसं असं कडकच मळायचं आहे. तर आता थोडं आपण ह्याच्यामध्ये रवा, बेसन वगैरे वापरलेलं आहे. तर रवा थोडा फुलण्यासाठी आपण हे 15 मिनटासाठी मस्त झाकून ठेवूया, म्हणजे पीठ चांगलं मुरेल आणि कापण्या चांगल्या बनतील. तर आता बघा 15 मिनटानंतर आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता आपण हे पुन्हा एकदा थोडंसं हाताने असंच मळून घेऊया. तर आता पीठ चांगलं आपलं मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे गोळे करून घेऊया आणि मस्त अशी एक पोळी लाटूया, जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच, फक्त थोडी जाडसर लाटायची आहे आपल्याला. तुम्ही पोलपाटावर लाटू शकता, तर मी ह्या चॉपिंग बोर्डवरच लाटून घेणार आहे. थोडंसं तेल लावलं आहे, म्हणजे चिकटायला नको. तर आपण ही चपाती अशी लाटून घेऊया छान अशी. सगळ्या साईडने सेम असं आलं पाहिजे, म्हणजे कुठे जाड किंवा एका ठिकाणी पातळ असं नको आहे, म्हणजे कापण्या तळताना अशा व्यवस्थित होणार नाहीत. त्याच्याकरता व्यवस्थित आपण हे लाटून घेऊया, सगळ्या साईड सेम करायच्या. तर आता हे सगळं असं लाटल्यानंतर आपण खसखस घेतलेले आहे. तर आता वरतून आपल्याला थोडीशी असं आपण खसखस लावूया.
खसखसीने चांगली लागते ही कापणी. आणि ही पारंपरिक पदार्थ आहे हा. आषाढ महिना चालू झाला की म्हणजे सगळ्या घरोघरी ह्या कापण्या बनवल्याच जातात. त्याच पद्धतीने मी बनवत आहे, तुम्हाला दाखवत आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. तर बघा, पोळी इतकी मी जाड ठेवली आहे. आता आपल्याला ह्या कापून घ्यायच्या आहेत, म्हणजे कापण्याचा आकार द्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने मी कापून घेते आहे. बघा कापण्या. खूप सोपा पदार्थ आहे, अजिबात कठीण नाही आहे. घरातल्याच साहित्यामध्ये आपण बनवत आहे. गव्हाचं पीठ सगळ्यांकडेच अवेलेबल असतं, तर आपण गव्हाच्या पिठापासून एकदम हेल्दी पदार्थ बनवतो आहे. तर बघा, मस्त अशा कापण्या आपण काजू कतरी किंवा त्रिकोणी साईजचे आपण हे कापण्या कापलेल्या आहेत. बघा मस्त अशा या पद्धतीने आपण ह्या कापण्या अशा कापलेल्या आहेत. तर लक्षात ठेवा, एकदम पातळ नाही लाटायचे. पातळ जर लाटली तर तुमची जी कापणी आहे ती शंकरपाळीसारखी कुरकुरीत होईल. त्याच्याकरता आपल्याला थोडी जाडच करायची आहे. तर बघा, ही अशी जाडी ठेवलेली आहे मी ही कापणी. आणि खसखशीमुळे जरा चांगली पण दिसते. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण लो टू मीडियम फ्लेमवरच हे फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडीशी आपण जाड ठेवली आहे कापणी, तर आतून पण चांगली शिजली पाहिजे, तळली गेली पाहिजे. म्हणजे छान असे वरतून आपल्या कापण्या खुसखुशीत होतील आणि आतून अशा सॉफ्ट लागतील. तर मस्त अशा फ्राय करून घेऊया आपण या पद्धतीने. तर बघा, मस्त सोनेरी कलर येईपर्यंत छान अशा आतून चांगल्या तळल्या गेल्या पाहिजेत. जास्त घाई नाही करायची काढायची, नाहीतर आतून कच्च्या राहतील. तर म्हणजे गॅस थोडासा कमीच करायचा. तेल आधी गरम करून घ्यायचं चांगलं आणि मग कापण्या टाकल्या की मग गॅस आपल्याला बारीक करायचा आणि बारीक फ्लेमवरच आपल्याला या फ्राय करून घ्यायच्यात. बघा मस्त असा कलर येतो ह्याला छान. आणि गुळामुळे खूप पौष्टिक आहेत. जर तुम्ही ह्याच्यामध्ये साखर वापरली तर थोड्याशा कापण्या ह्या कडक होतील. तर गुळामुळे छान लागतात. ह्या गुळाची चव वेगळीच लागते या कापण्यांना. या पद्धतीने आपण सगळ्या कापण्या अशा फ्राय करून घेऊया मस्त. तर बघा, मस्त आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत. आपण ह्या काढून घेऊया. तर छान अशा या पद्धतीने कापण्या आपण फ्राय करून घेतलेल्या. बघा मस्त कलर आलेला आहे, अगदी बिस्किटासारखा दिसत आहे आणि खरोखर बिस्किटाची चव लागते ह्याला. तर आता सगळ्या आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया मस्त. तर आजची आषाढ विशेष खुसखुशीत गुळाच्या कापण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे अशा स्वादिष्ट आणि पारंपरिक रेसिपीचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढ महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा.